यानंतरची बातमी गाझातून. अखेर गाझावासियांची उपासमार थोडीफार का होईना कमी होईल अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. तब्बल 3 महिन्यानंतर गाझामध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत घेऊन येणारे ट्रक आज सोडण्यात आले. इस्रायलनं हे ट्रक गाझाच्या सीमेवरच अडवून ठेवले होते. अखेर हे ट्रक सोडण्यात आले, त्यामुळे बुकबळीच्या उंबरठ्यावर आलेल्या गाझावासियांना काहीसा दिलासा मिळू शकतो. आपल्या जागतिक मित्रांनी आणि काही सिनेटर्सनी जे आपले चांगले खंदे समर्थक आहेत त्यांना मी स्वतः गेली कित्येक वर्ष ओळख. त्यांनी मला सांगितलं की ते आपल्याला कायम पाठिंबा देत राहतील. शस्त्र असोत किंवा मग हमासचं उच्चाटन असो किंवा सुरक्षा परिषदेतील सुरक्षा असो, आपल्याला पाठिंबा कायम राहील. मात्र त्यांना एक गोष्ट हवी आहे. ते म्हणतात की मोठ्या प्रमाणातील उपासमार ते सहन करू शकणार नाही आणि आपणही सहन करू शकत नाही. त्यामुळे एक निर्णायक विजय मिळवण्यासाठी आपल्याला ही समस्या सोडवावी लागेल. आपल्याला IDFच्या नियंत्रणाखाली अन्न आणि औषधं सुरक्षित ठेवावी लागतील. आपण काही प्रमाणात हा पुरवठा त्यांना सोडला पाहिजे, जेणेकरून उपासमार कमी करता येईल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाही उपरती झाली ती आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर. हा दबाव होता गाझाला अन्न औषध पुरवठा सोडण्यासाठी. गेले 3 महिने इस्रायलनं गाझाकडे जाणारी सारी आंतरराष्ट्रीय मदत गाझाच्या सीमेवरच रोखून धरली होती. इस्रायलनं गेल्या 74 दिवसांपासून गाझाला जाणारा अन्नसाठा रोखलाय. 2 मार्चपासून अन्नसाठ्याबरोबरच पाणी आणि औषधाचा साठाही गाझाला देणं इस्रायलनं एकदम बंद करून टाकलं. 20 जानेवारीला शस्त्रसंधीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली. त्यानंतर दीड महिना युद्धभूमी शांत होती. ओलीस आणि कैद्यांची देवाणघेवाणही झाली होती. त्यावेळी देखील इस्रायलनं रोखून धरलेली मदत सोडल्यानं गाझावासियांना पुढील 1.5 महिना अन्नधान्य मिळत होतं. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत होता. मात्र मार्चमध्ये दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रसंधीसाठीच्या वाटाघाटी फिसकटल्या. हमासनं 59 ओलिसांची सुटका केलेली नाही असा आरोप करत इस्रायलनं पुन्हा हल्ल्यांना सुरुवात केली आणि गाझाला होणारा अन्न पुरवठा पुन्हा रोखला. परिणामी गेले 1.5 महिना गाझामध्ये प्रचंड अन्न टंचाई निर्माण झाली. गाझामधील 5 लाख जनता या घडीला उपाशी आहे. गाझाची लोकसंख्या साधारणपणे 21 लाख एवढी आहे. या 21 लाख लोकांना सध्या जेमतेम एका वेळचं जेवण मिळतंय. दर 5 पॅलेस्टिनी नागरिकांमधला 1 नागरिक या क्षणाला उपाशी आहे. गाझामधील 93% जनता अन्न टंचाईचा सामना करते. याची संयुक्त राष्ट्रांनी गंभीर दखल घेतली आणि इस्रायलवर दबाव वाढू लागला. अखेर आज गाझाकडे जाणारी मदत सुरू करण्यात आली. त्यामुळे गाझावासियांची उपासमार काही प्रमाणात का होईना थांबणार आहे. तरीही ही मदत पुरेशी नाही अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. आपल्याला आता गाझामध्ये मदत देता येईल. गेले 11 आठवडे सुरू असलेल्या अन्नकोंडीनंतर अखेर मदत सुरू झाली. हा एक सकारात्मक बदल आहे आणि तो सुरूच राहिला पाहिजे. आपले मदतीचे 9 ट्रक गाझामध्ये आज जाऊ दिलेत. केरम शालोम सीमेवरून ट्रक आत गेलेत. मात्र सध्या आपली जी गरज आहे त्याच्या केवळ 1% मदत गेली आहे. याहून अधिक मदत गाझामध्ये सोडली गेली पाहिजे. एकीकडे जरी इस्रायलनं गाझाचा अन्न पुरवठा सुरू केलेला असला तरी हल्ले काही थांबलेले नाहीत. मंगळवारी देखील इस्रायलनं गाझावर हल्ले केले. यात एका घराचं, एका निवारा केंद्राचं नुकसान झालं. तर किमान 60 नागरिकांचा मृत्यू झाला अशी माहिती गाझानं दिली आहे. या हल्ल्यांमध्ये निवारा केंद्रात रूपांतरित झालेल्या शाळेचाही समावेश आहे. या निवारा केंद्रातील 22 जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलं आणि महिलांचाही समावेश होता अशी माहिती गाझा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. याच निवारा केंद्रात गाझावासियांसाठी काही अन्नधान्याची साठवणूक करण्यात आली होती. मात्र आता ते अन्नही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. याच ढिगाऱ्याखालून काही मुलं आणि नागरिक अन्नधान्याच्या अर्धवट फाटलेल्या पिशव्या नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यावरूनच गाझामधली अन्नस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येईल. रोज 1 पातेलं भातासाठीही गाझावासियांची धावपळ होतीये. अशात इस्रायली हल्लेही सुरूच आहेत. शस्त्रसंधी मोडल्यानंतर गेल्या 3 महिन्यात 300 जणांचा बळी गेल्याची माहिती गाझाच्या आरोग्य विभागानं दिली आहे. तर 2023 पासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत 53,000 नागरिकांचा बळी गेलाय. त्यातच ही अन्नकोंडी आणि त्यामुळे सुरू झालेली उपासमार. सध्या तरी इस्रायलनं मर्यादित अन्नपुरवठा सुरू केला असला तरी ही मदत सुरूच राहावी या संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीचा विचार इस्रायलकडून होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.